भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत मुंबईचा 3रा क्रमांक, तर इंदूरनं सलग 8 वेळा पटकावला पहिला क्रमांक। मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 32% पाऊस, गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस झाल्याची माहिती। नागपुरातल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांना मनस्ताप। रेल्वे अंडरपास आणि खैरीपुरा मेहदीबाग अंडरपासचं स्विमिंग पूलमध्ये रूपांतर झाल्यानं मुलांनी पोहण्याचा आनंदही लुटला। नागपुरातल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ, रेल्वे स्थानक परिसरातही गुडघाभर पाणी। अमरावतीच्या मेळघाटात मुसळधार पावसामुळे सिपना नदीला पूर, यावर्षीच्या पावसाळ्यातला हा पहिलाच पूर। मुंबई शहरात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या विकासासाठी नवीन कायदा केला जाणार, मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती। आणि एक महत्त्वाचे अपडेट्स काही हाती येत आहेत। पावसाळी अधिवेशनानंतर आता नागपूर अधिवेशनाची तारीख ठरली आहे। हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून सुरू होणारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे। तेव्हा आता पावसाळी अधिवेशनाचं सूप वाचतो न वाचतो तोच, आता हिवाळी अधिवेशनाची तारीखही ठरलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता हिवाळी अधिवेशन हे 8 डिसेंबर पासून सुरू होणार अशी तारीख ठरवली गेली आहे। यानंतर बातम्यांचा पुन्हा एकदा घेऊया सुपरफास्ट आढावा। विधान परिषदेत आणि विधानसभेत पुन्हा एकदा मिठी नदी भ्रष्टाचाराचा मुद्दा, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला, आमदार प्रसाद लाड यांचा आरोप। मुंबईतील अनधिकृत शाळांचा प्रश्न विधानसभेत, मुंबईत 420 अनधिकृत शाळा, यातल्या 47 शाळा बंद केल्या तर 130 शाळांना दंड ठोठावल्याची शिक्षण विभागाची माहिती। राज्यात प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी रोहित पाटील यांनी काल विधानसभेत केली होती। त्यानंतर त्यांनी आज दादरच्या फुल मार्केटला भेट दिली। रोहित पाटील यांच्या उपस्थितीत दादर फुल मार्केटमध्ये प्लास्टिकच्या फुलांची होळी करून शेतकऱ्यांचं आंदोलन। गोकुळ दूध संघाच्या संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा निर्णय, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची माहिती। अण्णासाहेब पाटील महामंडळाला 750 कोटी रुपयांचा निधी मंजूर, शासन निर्णय जारी। गोरेगावच्या आरे कॉलनीत अनधिकृत गोदामाच्या बांधकामाविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक, पोलिसांनी 7 दिवसात गुन्हा दाखल न केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील भाटनिम गावात देवराई वृक्षांचं रोपण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भागवत शिंदेंनी कार्यक्रम आयोजित केला होता। मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनराणी टॉय ट्रेन दाखल, वनराणीच्या सध्या चाचण्या सुरू। वसईच्या सनसिटी परिसरात विविध प्रजातींचे पक्ष्यांचे थवे यायला सुरुवात, पक्षीप्रेमींसाठी आकर्षण।